आंतरजातीय विवाहित आदिवासी महिलांना आरक्षण मिळणार नाही. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे पत्र. बिरसा फायटरच्या निवेदनाची दखल. नगरविकास, ग्रामविकास व आदिवासी विकास विभागाकडून अभिप्राय मागितला. आदिवासी समाजाची मुलगी किंवा महिला यांनी इतर समाजाच्या म्हणजेच बिगर आदिवासी समाजाच्या व्यक्तीशी लग्न केले असेल तर तिचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करा व आदिवासींचे आरक्षण न देऊ नका या मागणीचे पत्र बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राचे अध्यक्ष यांना पाठवले होते. या निवेदनाची दखल घेऊन सुतू आरोलकोर अवर सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दिनांक 17 जून 2026 रोजीच्या पत्राद्वारे अपर मुख्य सचिव नवीन 2 नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना निर्देश दिले आहेत. पत्रात म्हटले आहे की श्री सुशील कुमार पावरा बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबार यांचे दिनांकाचे निवेदन आयोगास दिनांक 15/6/2026 रोजी प्राप्त झाले आहे. सदर निवेदनातील विषयाबाबत नगरपालिका, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या विभागाचे अभिप्राय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयास द्यावेत. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या पत्रामुळे आंतरजातीय विवाह करूनही आदिवासींचे आरक्षण घेणाऱ्या आदिवासी महिलांना जबर धक्का बसला आहे. आदिवासींचे 7% आरक्षण हे असंवैधानिक असून त्यात असंवैधानिक व बेकायदेशीररित्या घुसखोरी वाढलेली आहे. लाखो बिगर आदिवासींनी आदिवासी तथा अनुसूचित जमातीचे बोगस जातीचे दाखले काढून खऱ्या आदिवासींच्या शासकीय, निमशासकीय लाखो नोकऱ्या व जमिनी भडकावल्या आहेत. शासकीय योजनांचा गैरफायदा घेत आहेत. काही बिगर आदिवासी समाजाचे लोक आदिवासी मुलांशी लग्न करून त्या आदिवासी पत्नीच्या नावावर जमिनी खरेदी करणे, राखीव जागेवर निवडणुका लढवणे, आरक्षित जागेवर नोकरी मिळवणे तसेच शासकीय सवलतीचा लाभ घेत असल्याने निदर्शनास आले आहेत. परिणामी आदिवासींचे नुकसान होत आहे असे बिरसा फायटरने निवेदनात नमूद केलं होतं. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. प्रिय आदिवासी मुली व महिला भगिनींनो, जर तुम्ही इतर समाजामध्ये लग्न केलं असेल किंवा करणार असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र रद्द होईल. तुम्हाला आदिवासींचं आरक्षण घेता येणार नाही. तुम्हाला आदिवासींचं आरक्षण आम्ही घेऊ देणार नाही. आदिवासी मुलींशी लग्न करून आदिवासींचं आरक्षण संपवण्याचं फार मोठं षडयंत्र सुरू आहे. आम्ही आंतरजातीय विवाहाचा बिलकुल विरोध करत नाही, परंतु आंतरजातीय विवाह करून पुन्हा आदिवासींचं आरक्षण घेतात त्यांचा आम्ही विरोध करतो. आदिवासी मुलींशी लग्न करून आपल्या पत्नीच्या नावाने जमिनी खरेदी करणं, आदिवासींच्या नावावरती नोकऱ्या भडकावणं, आदिवासींच्या राखीव सीटवरती निवडणूक लढवणं आणि प्रशासकीय योजनांचा लाभ घेऊन आदिवासींच्या आरक्षणाचा गैरफायदा घेतला जात आहे, त्याचा आम्ही विरोध करत आहोत. आधीच लाखो बोगस आदिवासींनी, गैर आदिवासींनी आमच्या आदिवासींच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे लाखो आदिवासींच्या नोकऱ्या भडकावलेल्या आहेत. या भडकावलेल्या जागा सरकारने रिक्त केल्या, अधिसंख्य केल्या, परंतु वारंवार मागणी करून सुद्धा 12,500 आदिवासींच्या रिक्त पदे अद्याप सरकार भरत नाही आहे. जात पडताळणी कायदा अधिनियम 2000 अन्वये ज्यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केलं आहे, नोकऱ्या भडकवलेल्या आहे, अशा लोकांवरती सरकारने कारवाई करायला पाहिजे. त्याच्याऐवजी सरकार त्यांना सेवा संरक्षण देऊन त्यांना पाठीशी घालत आहे. हा आदिवासींवरती फार मोठा अन्याय करत आहे. मेघालयमध्ये स्वायत्त जिल्हा परिषदांमध्ये एखाद्या मुलीने दुसऱ्या समाजाच्या मुलाची लग्न जर केलं असेल तर त्या आदिवासी मुलीचं आदिवासीत्व, आदिवासीचं प्रमाणपत्र रद्द झाल्याचा कायदा सरकारने पारित केला आहे. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये स्वायत्त प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात यावा अशी आम्ही मागणी करत आहोत. नंदुरबार जिल्ह्यातील काही आदिवासी आमदारांनी आपल्या स्वतःच्या
मुलीचे लग्न इतर समाजाच्या मुलाशी लावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा यासाठी सुरू आहे की ह्या ज्या मुली आहे, इतर समाजाच्या मुलाची लग्न करणाऱ्या मुली आहेत, यांना आदिवासींच्या राखीव जागेवरती जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची आहे आणि त्यांना थेट जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे आहे. तर हे आम्ही कधीही होऊ देणार नाही. त्यांचा आम्ही तीव्र विरोध करणार आहोत. आदिवासी समाजामध्ये आरक्षणामध्ये ही घुसखोरी झालेली आहे. आदिवासींचं जे 7% आरक्षण आहे त्यामध्ये घुसखोरी झाल्यामुळे आदिवासींना ते पूर्ण आरक्षण न मिळाल्यामुळे नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आजही आदिवासी बांधव रस्ते, पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना अशा प्राथमिक गरजांपासून वंचित आहेत. अनेक असंख्य असे बेरोजगार सुशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही. बेरोजगार आहे ते मजुरीसाठी स्थलांतर करतात. म्हणून ज्या आदिवासी मुलींनी, महिलांनी इतर समाजामध्ये लग्न केलं आहे त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करा, त्यांना आरक्षण देऊ नका, अशा स्वरूपाची मागणी आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदन देऊन केलेलं आहे. आणि हेच निवेदन आम्ही माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू, राष्ट्रीय निवडणूक आयोग दिल्ली, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. या पद्धतीने आदिवासी मुलींशी लग्न करून आदिवासींचं जे आरक्षण आहे ते भडकावलं जात आहे. हे बिगर आदिवासी लोक अशा पद्धतीने घुसखोरी करत आहे आणि ह्या ज्या आदिवासी मुली आहेत त्या दुसऱ्या समाजात लग्न करून हे आदिवासींचं आरक्षण घेतात. हेही चुकीचं आहे. म्हणून तुम्ही जर दुसऱ्या समाजात लग्न केलं असेल तर आदिवासींचं आरक्षण सोडा, अशी आमची ठाम मागणी आहे. घुसखोरी हटाव, आदिवासी आरक्षण बचाव. जय आदिवासी, जय बिरसा.